लिली वर्सेस रोज. पहिला चेंडू आणि हा निर्धाव चेंडू स्क्वेअरला मारण्याचा प्रयत्न केलेला होता संतोषनी. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण त्यांचा तो हुकलेला आहे फटका. दुसरा चेंडू पण निर्धाव गेलेला आहे. खूप चांगली सुरुवात केलेली आहे रोजच्या गोलंदाजांनी. बॅटने आलेला पहिला रन. अशा प्रकारे लिलीची धावसंख्या पुढे गेलेली आहे 1 रनवर. फार सुंदर, खूप सुंदर असा फटका, हा रिव्हर्स स्वीपचा फटका मारलेला आहे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण रोजच्या क्षेत्ररक्षकाकडून झालेलं आहे आणि त्यांनी कमीत कमी त्यांच्या संघाची 1 धाव वाचवलेली आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. आणि हा बघावं लागेल कोण जिंकणार आहे आणि फिल्डर जिंकलेले आहेत. त्यांनी बाउंड्री रेषेवर चेंडू अडवलेला आहे. पुन्हा एकदा 3 रन घेण्यामध्ये लिलीचे फलंदाज यशस्वी झालेले आहेत. धावसंख्या पुढे वाढत चाललेली आहे लिली संघाची. पहिला ओव्हर हा पॉवर प्लेचा ओव्हर असतो, त्याच्यामुळे 2च क्षेत्ररक्षक बाहेर ठेवू शकतो आणि याचा पुरेपूर फायदा लिलीचे फलंदाज उठवत आहेत. खूप सुंदर फटका आणि कुठच्याही क्षेत्ररक्षकाला कुठचीच संधी न देता चेंडू सीमारेषेपार. खूप सुंदर फटका. छान फलंदाजीचे प्रदर्शन लिलीच्या फलंदाजांनी केले आहे आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिला षटक संपलेला आहे आणि लिलीची धावसंख्या 11 पर्यंत पोहोचलेली आहे. खूप सुंदर अशी सुरुवात लिलीच्या फलंदाजांनी केलेली आहे. यशवंतनगर प्रीमियर लीगचा आजचा हा दुसरा दिवस असेल आणि या दुसऱ्या दिवसाची सुरुवात लिली वर्सेस रोज या पहिल्या सामन्यापासून झालेली आहे. बॉलर्स नेम प्रतीक. गोलंदाजीची धुरा सांभाळतायत आता. प्रतीक हे नाव लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील तेवढंच आज मानाने घेतलं जातं. काल देखील त्यांच्या काही MCAच्या मॅचेस असल्यामुळे काल ते इथे उपस्थित राहू शकले नव्हते, पण आज त्यांनी रोज या संघात परत आपलं आगमन करून रोज संघाला एक नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आज ते करतील. पुन्हा एकदा संतोष यांचा फटका हुकलेला आहे. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा हा प्रयत्न होता.
हा वाईट चेंडू, खूपच खूपच बाहेर होता हा चेंडू. नाही, हा मला वाटतं हा षटकार किंवा चौकाराचा चेंडू होता, पण संतोष यांच्याकडून तो हुकलेला आहे. संतोषची आज बॅट कुठेतरी थोडीशी थंडावलेली दिसत आहे. आज हवेचं पण अजूनपर्यंत काही दिसत नाहीये. आणि हा एक सुंदर फटका आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. और ये लगा विपुल संतोष खूप ज्वेलर्स सुंदर चौका. फटका मारलेला आहे आणि 4 रन आपल्या संघासाठी मिळवून दिलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतो आहे. पुन्हा एकदा लेगला मारण्याचा प्रयत्न होता, पण बॅटचे एज लागून बॉल मागे गेलाय फिल्डर कडून. हा अंपायर कडून बायचा इशारा. बॅटची कडा लागलेली नव्हती, हा बायचा रन होता. आणि 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 नाही नाही नाही, ही संधी गमावलेली आहे रुपेश यांनी. हा कॅच सुटलाय का मॅच सुटली आहे हे पुढे आपल्याला कळेलच, पण रुपेश यांनी हा कॅच सोडलेला आहे. खूप सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, पण हुकलेला आहे आणि अंपायर कडून वाईडची घोषणा. सुंदर असा फटका संतोष यांच्या बॅटमधून आणि बॉल सीमारेषे बाहेर, अंपायर कडून चौकार. अशा रीतीने 2 ओव्हरचा और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. आहे आणि स्कोर झालेला आहे 23-23. 2 ओव्हर नंतर लिली संघ 23 रन करू शकलेला आहे. 23. रोज तिसरं षटक घेऊन येत आहेत. गोलंदाजाचे नाव जागृत. हे गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसत आहेत. आता बघूया जागृत हे काय गोलंदाजीमध्ये आज करतायत, कारण लिली संघ दोन्हीही त्यांचे ओपनिंग बॅट्समन खूप चांगल्या लईमध्ये दिसत आहेत आणि खूप सुंदर फटक्यांचं ते प्रदर्शन दाखवत आहेत. जागृत आता त्यांना जागृत राहून काहीतरी कमाल दाखवावी लागणार आहे. आणि हा रिव्हर्स स्वीपचा फटका पण हुकलेला आहे. विकेट किपरच्या मागे ते क्षेत्ररक्षण झालेले आहे. 1 रन. संतोष वारंवार बॉल चेक करतायत.
सुंदर असा फटका, सुंदर आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण प्रतीक यांच्याकडून झालेलं आहे. ओ, एक रन शॉट असा अंपायरनी निर्णय दिलेला आहे. पंचांचं खरोखरच कौतुक करावं लागेल की सर्वत्र नजर ठेवून त्यांनी खूप चांगले डिसिजन्स कालपासून इकडे दिलेले आहेत. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, तिकडे क्षेत्ररक्षण पण 2 धावा घेण्यापासून थांबवू शकले नाहीयेत लिलीच्या फलंदाजांना. हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर असल्यामुळे पंचांनी वाईडचा निर्णय दिलेला आहे. वाईड चेंडू. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आणि पंचांचा निर्णय म्हणजे ऍक्शन रिप्लेस झाली. वाईड चेंडूचा अंपायरचा निर्णय. खूप सुंदर फटका रिव्हर्स स्वीपचा मगासपासून प्रयत्न करत होते आणि ह्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. चेंडू सीमारेषे बाहेर जातो आहे. लिली संघाची धाव संख्या वाढत चाललेली आहे. रोज संघ धावांवर अंकुश ठेवण्यामध्ये अपयशी ठरत आहे. ओ हो, हा चेंडू बॉलरच्या हातातून सुटल्याचं दिसतंय आणि हा नो बॉल घोषित केलेला आहे. कारण वेस्ट हाईट पासून खूपच वरती होता, डोक्याच्या पण वरती होता हा बॉल. हा नो बॉल आणि फ्री हिट. पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. बघूया संतोष त्या फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा उचलतायत. आणि संतोषने प्रयत्न तर चांगला केलेला आहे पण एकच धाव आणि संतोष थोडेसे अडखळताना दिसत आहेत धाव घेताना. सुंदर असा चेंडू परत रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण फसलेला आहे. आणि 3 ओव्हर संपलेल्या आहेत रोज संघाच्याकडून आणि लिलीची धावसंख्या 37 रन लिलीचे झालेले आहेत. 3 ओव्हरच्या नंतर 37 रन झालेले आहेत लिलीकडून. खूप सुंदर अशी सुरुवात लिली संघाची झालेली आहे. आणि आता गोलंदाजीची धुरा सांभाळायला समीर पटेल हे यशवंतनगर मधले जाने माने बॉलर आहेत आमचे. आणि त्यांचं स्माईलच एवढं असतं की समोरचा बॅट्समन त्या स्माईलवरच खुश होऊन जातो आणि त्याला काय करायचं ते कळतच नाही आणि अचानक तो गडबड करून जातो. असे समीर पटेल आता गोलंदाजीला येत आहेत. बघूया ते काय आपली कमाल दाखवत आहेत. समोर संतोष आणि पहिलाच चेंडू, सुंदर असा चेंडू आणि सुंदर पद्धतीने फटकावलेला देखील आहे आणि 2 रन घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. पुन्हा एकदा समीर
दुसरा चेंडू घेऊन तयार. संतोष बॅटिंगला तयार आणि चेंडू टाकलेला आहे आणि हा चेंडू तटकावलेला आहे आणि हा कॅच कॅच कॅच. हे असं करून नाही चालणार आहे रोज संघाला. खूप चांगल्या पद्धतीने समीरनी संतोषला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलेलं होतं, पण त्या जाळ्यातून फिल्डरनी संतोषला बाहेर काढलं. ओ हो, खूप सुंदर असा चेंडू टाकलेला आहे समीरनी. संतोषनी तो मारण्याचा प्रयत्न केला होता पण फटका फटलेला आहे. तीन चेंडू झाले आहेत या शेवटच्या ओव्हरचे आणि पुन्हा एकदा संतोषनी चेंडू टटकावलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि क्षेत्ररक्षकांनी मला वाटतं प्रयत्न केले पाहिजे होते इकडे चेंडू अडवण्याचे, पण त्यांनी आधीच ठरवलेलं होतं की हा चेंडू सीमारेषे बाहेरच जाणार आहे. खूप सुंदर असे पहिले 3 बॉल टाकलेले होते पण हा चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन अगेन लिली संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते आहे. हा चौथं षटक, शेवटचं षटक आणि हा 5वा चेंडू. पुन्हा एकदा 2 रन. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी ढिलाई दिसते इकडे आणि त्याचा फायदा लिली संघाचे दोन्ही फलंदाज उठवताना दिसत आहेत. खूप सुंदर असं दोघांमध्ये रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन केलेलं आहे आणि एकाचा 2 अशा पद्धतीने धावसंख्या पुढे वाढवत नेत आहेत ते. शेवटचा चेंडू होता आणि खूप सुंदर पद्धतीने हा चेंडू हाताळलेला आहे समीर यांनी. हा निर्धाव चेंडू आणि अंपायरनी आउटचं डिसिजन दिलेलं आहे. 4 ओव्हर कंप्लीट, रनआउट झालेला आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे हॅलो स्कोर झालेला आहे एकच मिनिट. स्कोरर चेक करतायत. लिली संघाने 47 रन केलेले आहेत या सामन्यामध्ये आणि 48 रनचं टार्गेट दिलेलं आहे. खूप सुंदर असं त्यांच्या ओपनिंग बॅट्समन कडून प्रदर्शन झालेलं आहे. सुंदर अशी पार्टनरशिप झाली आहे आणि रोज संघाला 48 रनचं टार्गेट दिलेलं आहे. अंपायर्स जरा कमिटी मेंबर्सनी जरा लक्ष द्यावं अंपायर्सकडे. अंपायर्स काय मागतायत ते बघा. अंपायर्स बॉल. येस, वॉयलेट टीम के कैप्टन और पूनम टीम के कैप्टन टॉस के लिए आ जाइए. पुढची मॅच वॉयलेट वर्सेस पूनम. वॉयलेट वर्सेस पूनम या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉसच्या इकडे यावे टॉससाठी. वॉयलेट वर्सेस पूनम आणि लिलीच्या संघाला विनंती आहे की त्यांनी क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यावे. आता मी कॉमेंट्रीचं तुकाराम मांगले आपल्या इकडे उपस्थित आहेत, त्यांच्या हाती कॉमेंट्रीची धुरा सांभाळायला सांगतोय त्यांना मी. धन्यवाद तुकाराम सर. धन्यवाद गजाननजी यांचा आवाज आपण ऐकत होतात. टॉसच्या दिशेला जाऊया आपण. इथे 2 संघांदरम्यान आजच्या या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक अर्थात टॉस केला जातोय. टॉस हो रहा है यहाँ पर वॉयलेट और पूनम टीम के बीच में. Heads is the call and tail it is. Violet has won the toss and
What are you going to select? बॉलिंग बॉलिंग Why you are bowling क्यों लेना चाहते हैं आप? कोशिश करेंगे जितना कम हो स्कोर उतना कम में रुका दे, बस और कुछ नहीं। ठीक है, और आप अगर टॉस जीतते तो आप क्या करते? बैटिंग ही लेते हैं, चलिए ऐसे ही भावेश को करने। भाई इसको यूट्यूब पे आना था। चलिए घर का थँक्यू. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. यशवनगर प्रीमियर लीग 2024 असा हा ग्रँड फिनालचा दिवस आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना रोज वर्सेस लिली. एक चांगली बॅटिंग लिलीच्या संघाने केली आणि रोज समोर आव्हान उभं केलं. 48 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे आणि त्या 48 धावांचं लक्ष्य कसं पूर्ण करणार त्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. यशवंतनगर प्रीमियर लीग अर्थात यशवंतनगर चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या अमेय स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं कित्येक लोकांनी सहकार्य केलेल्या स्पॉन्सरशिप असेल, ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये असतील, बऱ्याच लोकांचं योगदान सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचाही या आजच्या दिवसभरामध्ये केला जाणार आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 48 धावांचं लक्ष्य, 48 धावांचं टार्गेट जे अचीव करायचं टीम रोजच्या संघाला सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. प्रतीक आणि विशाल ही जोडी मैदानावरती सज्ज. तर पहिले शॉट हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय संतोष. बघा सकाळच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 40 धावा झाल्या होत्या. 41 धावांचं आव्हान ठेवलेलं होतं. आज पहिलाच मॅच होता आणि पहिल्याच सामन्यामध्ये इथे मोठी धावफलक इथे उभारला गेला. चला जास्त वेळ झाला नाही याची काळजी घ्या आपण आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 48 धावांचं लक्ष्य आहे सलामी जोडी मैदानावरती आणि जसं उल्लेखही केला होता प्रतीक कडे तो अनुभव आहे आणि त्याच अनुभवाची आज टीम रोजला इथे अपेक्षाही आहे. प्रत्येकाने एक चांगली इनिंग, जशी इनिंग आपण ओपनिंग पेअर सलामीची जोडी आपण पाहिली होती त्या सलामीची जोडीने जसा खेळ केला होता तसाच खेळ प्रत्येकाने अपेक्षित आहे. प्रत्येक स्ट्रायकर एंडला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता चेंडूला बॅटच्या खालच्या टोकाला लागून चेंडू गेला पाठीमागे. शॉट थर्डमॅन रिझर्व मध्ये फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली होती. 48 धावांचा पाठलाग म्हटलं तर 24 चेंडू मध्ये किमान 4 चेंडू मोठ्या फटक्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत. मोठा फटका तुम्हाला खेळायचा आहे आणि जर मोठा फटका आला तर या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता किंवा धावांचा पाठलाग करणं थोडंसं सहज होऊन बसेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कट करायचा होता चेंडूला, बॅटच्या मधोमध येत नाही चेंडू. थोडंसं स्लाइस होतं पाठीमागे निघून चाललंय. क्षेत्ररक्षक पंबल केलं जातंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या इनिंग मध्ये असंच घडलं होतं. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा थोडंसं क्षेत्ररक्षण पहिलं होतं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा टीम लिलीच्या संघाने उचलला होता. आणि याही इनिंग मध्ये पहिल्या 2 चेंडूचा खेळ पाहिला तर क्षेत्ररक्षण फार महत्वाचं ठरणार आहे. ऑल ओव्हर या स्पर्धेमध्ये ज्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तोच कदाचित चांगली कामगिरी करेल. ऑफस्टंपच्या बाहेर बीट करतोय. चेंडूला खेळायचं होतं कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून चेंडूला खेळायचं होतं. या चेंडूला विशाल स्ट्रायकर एंडला आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने एकच फटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न विशाल करतात. जसं तुम्ही खेळ करता मग गोलंदाज सुद्धा तुम्हाला रीड करतो. गोलंदाज तुम्हाला समजून उमजून घेतो की आता तुम्हाला कुठला फटका खेळायचा की कुठल्या पद्धतीने तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा यावेळेला सक्सेस झाल्यात. कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावर चेंडू चालला बाउंड लाईन जवळ. मच निडेड हवा हवासा वाटणारा चौकार. 4 धावा.
और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका। मागच्या 2 चेंडूवरती आज प्रयत्न चालला होता विशालचा. मागच्या 2 चेंडूचा खेळ पाहिला तर तोच प्रयत्न चालू होता आणि यावेळेला मात्र सक्सेस केलंय त्यांनी. ड्राईव्ह करत होता चेंडूला ऑन साईडला मिड विकेटच्या रिझर्व मध्ये चेंडू जातो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडू मध्ये इथून 40 धावा करायचे आहेत. एक ब्रेक घेऊया आणि संगीत ऐकून पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. यशवंतनगर प्रीमियर लीग मध्ये आपण यशवंतनगर प्रीमियर लीग मध्ये कालचा दिवस आपण पाहिला होता. तिथून काही संघानं 2-2 सामने जिंकून क्वालिफायच्या रेसमध्ये आपण कायम आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. 8 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा आहेत धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. क्रमांक 2चा षटक आता गोलंदाज रेडी होतोय प्रवीण. हो चांगला फटका केला. चांगला पुलचा फटका. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन विकेट चांगली आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये पहिली धाव घेतानाचा इशारा झाला होता. कॉलिंग व्यवस्थित झालं होतं आणि एका धावेचं रूपांतर त्यांनी 2 धाव्यामध्ये केलेलं आहे. 3 षटकामध्ये तुम्हाला 40 धावांचा पाठलाग 13च्या वरची सरासरी प्रति षटकामध्ये राखायची आहेत. धावा झाला धावफलकावरती. चेंडूला हवेत खेळला. क्षेत्ररक्षक झेल सुटलाय मिड विकेटला. पहिल्या इनिंग मध्ये असंच घडलं होतं म्हणून मी त्या गोष्टीचा उल्लेख केला होता की क्षेत्ररक्षण ज्या संघाचा चांगला असेल किंवा क्षेत्ररक्षणाचा दर्जा ज्या संघाकडे चांगला असेल तो संघ कदाचित चांगली कामगिरी करेल. या YPL अर्थात यशवंतनगर प्रीमियर लीग मध्ये तो चांगली कामगिरी करताना दिसेल. झेल टिपला गेलाय पाठीमागे. यष्टीरक्षकाने झेल टिपला गेलाय. विकेट क्रमांक पहिला 12 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद. कोण क्रमांक 3च्या फलंदाज जागृत ठाकूर झाले. आता जबाबदारी आता या जोडीवरती आहे. ही महत्वाची जोडी आहे. टीम रोजची ही महत्वाची जोडी मैदानावरती आहेत. एका बाजूला जागृत दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रत्येक ही जोडी मैदानावरती आहेत. गोलंदाज रेडी होईल प्रवीण. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न हवी मध्ये केला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फील्ड केलं जातील. एक धाव चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 13 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कुठं पाहिजे चेंडू होता. ऑन द टोस खेळायचं होतं चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धावफलकावरती 13. पुन्हा एकदा पाहिलं होतं पुढे सरसावण्याचा टप्पा थोडासा मागे सारला. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 8 या षटकामध्ये 5 धावा आतापर्यंत आल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहेत धावफलकावरती 13.
2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 13. आता 2 षटकामध्ये 35 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता टीम रोज साठी. राजीव ये पंखा बंद करने का है. माइक में आवाज जा रहा है. बॉलर नेम ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला गेला होता. नहीं बंद होने. राहुल आहेत जे तिसरं षटक हाताळण्यासाठी रेडी झालेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा होता कव्हरच्या दिशेनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. अजून मोठे फटके येत नाहीत. जर मोठा फटका नाही आला, चौकार षटकार नाही आले तर धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण आहे. ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धावाने धावफलक तर पुढे जाईल, पण त्या वेगाने नाही जाणार. तुम्हाला 48 धावांचा पाठलाग करायचा होता. प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी जी राखायची होती. आता तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ अर्ध्यावरती आले असताना धावफलकावरती येत्या 15. रिव्हर्सचा फटका. जागृतच्या बॅटमॅननं इम्प्रोव्हायझेशन केलं होतं. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक फील्ड करतील. एकच धाव चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावानीशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 16 वरती जाऊन पोहोचलाय. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. या इनिंग्स मधला 48 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 48 धावांचा पाठलाग करताना स्वीप केला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू पार झालाय. महत्वाच्या क्षणी इथून प्रतीकच्या बॅटमधून आलाय हा चौकार. 4 धावा. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. शेवटचा बॉल आहे. इथून 20 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा जुनी करायच्या. 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 7 चेंडूचा खेळ आहे. 28 धावा जुनी करायच्या. हा महत्वाचा चेंडू आहे. महत्वाचा चेंडू. या चेंडूवरचा एक मोठा फटका. एक चौकार एक षटकार. थोड्याशा आशा अपेक्षा जिवंत राहतील या मॅच मध्ये. कोटप्याचा चेंडू होता. पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला फील्ड गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावा करते 21. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 27 धावा करायचे आहेत. (21) 3 षटकांचा खेळ. 21 धावा. 6 चेंडूचा खेळ आहे. 27 धावा जुनी करायची आहेत. 6 चेंडू मध्ये 21 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. पुढचा मॅच 2 टीम बी रेडी राहा. आजचा दिवस ग्रँड फिनालेचा दिवस आहे, त्याच्यामुळे वेळ जास्त वाया जाईल याची वाई जाणार नाहीये याची काळजी घ्यायची आहे. 21 6 चेंडू 27 धावा. चला वेळ जास्त जातोय. आपण वेळ जास्त वाया जाणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. प्रिकॉशन घ्यायचंय. सहा चेंडूचा खेळ आहे. 27 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू थोडासा पिच केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लोंगांच्या क्षेत्रामध्ये आलाय. झेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जागृतने केला. स्ट्रायकर एंडला प्रतीकला यायचं होतं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये 25 धावा अजूनही करायचे आहेत. फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पुन्हा एकदा झेल सुटलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. प्रयत्न करतोय प्रतीक, असं नाही की प्रयत्न करत नाहीयेत.
प्रयत्न त्याचे चाललेत. पण तो मोठा फटका, बॅटमधला आवाज, स्टॉक्सचा आवाज आणि त्यानंतर वाढणारा आत्मविश्वास, या सर्व गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. मोठा फटका जर आला तर थोडासा तो कॉन्फिडन्स वाढतो, त्याचा फायदा खेळीला होत असतो. हा मोठा फटका येतोय का क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. पहिला तर झेल सुटला होता, पण म्हणतो की यावेळेला नाही, यावेळेला कुठलीच चूक होणार नाही. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झेल टिपलाय आणि इथून परतावं लागतंय ते प्रतीकला. महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. बिलकुल पहिल्या इनिंग मध्ये तर भरपूर गलतीचे मिस्टेक झाले होते, झेल सुटले होते आणि त्याचा परिणाम देखील झाला होता संपूर्ण मॅच वरती. अकोटप्याचा चेंडू होता, हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने खेळले, ऑन साईडला खेळले. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केलं जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. 2 चेंडूच्या खेळाची जवळपास जर पाहिली तर औपचारिकता बाकी आहे. या 2 चेंडूची 26 धावा धावफलकावरती आहेत. 48 धावांचा पाठलाग करायचा होता टीम रोजच्या संघाला आणि तो पाठलाग करताना थोडासा कमी पडतोय. आणि आज समाजक कक्षामध्ये अजून एक आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकू येईल. आमचे जुचंद्रातील समाजक मित्र संदीपजी गावण यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकू येईल. या मॅच नंतर आपण त्यांचाही आवाज ऐकणार आहोत. संदीपजी वेलकम, स्वागत आहे यशवंतनगर प्रीमियर लीग मध्ये, आपलं सहर्ष स्वागत. जागृतचा फटका, हवे चेंडू खेळ, क्षेत्ररक्षक चेंडूच्या थोडस दूरवरती चेंडू लँड होतोय. एक धावे चेंडूवरती पूर्ण आणि मॅचला कॉम्प्रेसिव्ह विकेटी. 27 पर्यंत रोखलं, 20 धावांनी हा सामना जिंकलाय टीम लिलीच्या संघानं. हा सामना आरामात जिंकलाय आणि या